हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. कारण आज आहे गुरुवार आणि बऱ्याच दिवसानंतर मी गुरुवारीच व्हिडिओ शूट करत आहे. त्याचं कारण काय आहे ते मी तुम्हाला थंबनेलवरून आणि टायटलवरून समजलंच असणार आहे की मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवत आहे. तर येणारे सर्व व्हिडिओ आपले असेच असणार आहेत, म्हणून चॅनलला फॉलो करायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला तर अजिबातच विसरू नका, कारण तुमचं एक लाईक ना आम्हाला मोटिवेट करते की आम्ही अजून छान छान व्हिडिओ बनवूत आणि तुमच्यापर्यंत पोहोचवू. चला मग आज काय कामं करायची मी तुम्हाला दाखवतेच. तर आधी तुम्ही बघितलं श्रीला मी झोपवले, आता ती झोपवले तोपर्यंत मला जितकं शूट करता येईल तितकं तर मी करतेच. तर चला मग. मैत्रिणींनो, सगळ्यात आधी ना मी जे काही माझे वरचे भांडे होते ना, जे मी यूज करत होते पण आता गावी गेल्यामुळे त्याच्यावर खूप जास्त धूर बसली होती आणि त्यांना क्लीन करणं जास्त गरजेचं होतं, म्हणून मी आधी वरचे भांडे काढून घेतले. आणि तुम्ही जे साईडला टोपल्यात बघताय ना, तर ते भांडे आमचे डेली यूजचे होते, जे मी गावून आल्यावर फक्त 2 जणांसाठीच धुवून ठेवले होते, पण डीप क्लिनिंग काही केली नव्हती. मग म्हटलं आधी हे भांडे क्लीन करून घ्यावेत. तुम्ही बघू शकता त्यांच्यावर ना अशी चिकट धूर बसलेली आहे, जी काही आपण घर बंद ठेवतो ना, तर त्या पद्धतीची धूळ त्याच्यावर साचली होती. म्हटलं आधी सगळे भांडे क्लीन करून घ्यावेत. आणि हे खालचे जे भांडे आहेत ना, त्यातले जास्त जे काही खराब भांडे असतील ते मी वॉश करून घेईल आणि जे खराब नसतील ते फक्त पुसून घेईल. तर हे छोटंसं रॅक आहे माझ्याकडे, तेही मी क्लीन करून घेते. म्हटलं चला नवीन घरात जायचं आहे, तर उगाचच खराब भांडे किंवा धूळ असलेली वस्तू आपण न घेऊन जाता चांगल्या वस्तू तिथे घेऊन जाऊन छान पॉझिटिव्हिटी घेऊन जाऊ असं मला वाटतंच. आणि हाही रूम आपण जाताना क्लीन करणारच आहोत, म्हणून म्हटलं की हाही रूम क्लीन करू जातानाही आपण छान क्लीन भांडे किंवा क्लीन वस्तू घेऊन जाऊत असं माझं म्हणणं होतं. मग त्यामुळेच मी सगळं क्लीन करूनच मी घेऊन जाणार आहे. तर मी ना हॉलमध्ये एक बेडशीट अंथरून घेतली, जेणेकरून जे काही भांड्यांचं पाणी असेल ना तर ते खाली सांडणार नाही. कारण आपण फ्लॅटमध्ये राहतो, आपल्याला इथे टेरेस किंवा असं काही ओपन जागा नसणारी जी काही गावाला असते, तर तिथेच मी भांडे सुकवते. आता फॅन लावला आणि बेडशीटवर सगळे भांडे असे अंथरून घेतले, जेणेकरून सगळे भांडे सुकून जातील. आणि जे भांडे आता मला पुसून घेऊन जायचे ते मी पुसून घेते. आणि बघा, दोघांसाठी पण एवढे सगळे भांडे, तरी आमची आई म्हणतात की तू अजून भांडे घे, पण ठेवू कुठे हाच प्रश्न आहे. मैत्रिणींनो, तर तुम्ही बघितलंच आतापर्यंत की किती क्लीन केलेला आहे मी बऱ्यापैकी सामान, आणि तो सगळा असं सुकवायला ठेवलेला आहे. तो सामान मला बघतोय, मी सामानला बघते, असं काहीतरी चालू आहे आता की कुठून सुरुवात करू आणि कुठून सामान भरायला स्टार्ट करू. तर ना मी अशा प्रकारच्या ज्या जम्बो बॅग्स असतात ना, त्या बॅग्स विकत घेतल्या आहेत, जेणेकरून कमी खर्चामध्ये मला जास्तीत जास्त सामान भरता येईल. आणि आपण जे काही लोक लावतो ना, जे माणसं येतात ते तर ते काय करतात, आपल्याला जसं सामान आहे तसं उचलतात आणि त्यांच्या बॉक्सेसमध्ये पॅक करतात, पण तो तिथे गेल्यावर आपल्याला ऐनवेळी सापडत पण नाही. आणि म्हणून तो अनुभव तुम्हाला 2दा आलेला आहे. म्हणून मी ह्यावेळेस म्हटलं की माझं किचनचं सामान असेल किंवा वैयक्तिक आपले कपडे वगैरे असतील ते मी स्वतःच पॅक करेल. आणि तिथे गेल्यावर मला जे ओपन करायचे तेच मी ओपन करू शकते किंवा लावू शकते. म्हणूनच मी हा डिसिजन घेतलाय की मी अशा पिशव्यांमध्ये सर्व सामान भरेल. आणि ह्या खूप जम्बो साईजच्या पिशव्या आहेत, 15 रुपयाला एक पडली मला ती. आणि अशा मी 10 घेतल्या आहेत पिशव्या. बघू 10 पिशव्यांमध्ये हा सामान बसतो का असं. तर चला मग आता हा सामान भरण्याचा प्रयत्न करते आणि पॅकिंग तुम्हाला दाखवतेच मी कशी केली ते. चल. आणि आपण रेंटेड हाऊसमध्ये राहतो, तर रेंटेड हाऊसमध्ये असल्यामुळे जास्त भांडे जमा करणं मला आवडत नाही. आणि जास्त भांडे झाले ना तर ते जास्त क्लीन पण करण्याचं, मेंटेन ठेवण्याचं जास्त टेन्शन. म्हणून जितके भांडे असतील तितके क्लीन, छान, व्यवस्थित ठेवता पण येतात आपल्याला आणि ते वापरताही येतात. मग मी काय करलं, आता जे काही माझ्याकडे मोठ्या आकाराचे जे काही पातेले आहेत ना, त्या आकाराच्या पातेल्यांमध्ये जे छोटे छोटे भांडे आहेत ना, वाट्या, प्लेटा, जेणेकरून त्या हरवणार नाहीत आणि ऐनवेळी मला सापडतील, ते सगळे छोटे छोट्या वस्तू मी अशा पातेल्यांमध्ये जमा करून ठेवल्या. आणि सगळे भांडे एकात एक घालून ठेवले, जेणेकरून कमी जागेमध्ये जास्त भांडे बसतील. आणि तुम्ही बघताय ना ती आणलेली पिशवी किती मोठी आहे. मला तर असं वाटतं की सगळे भांडे याच पिशवीमध्ये बसून जाणार आहेत. मग मी आता ट्राय तर करते, बघू आता किती भांडे याच्यात बसत आहेत. तर बरेचसे भांडे याच्यात बसले आणि तरी मी अजून बसवतच आहे. आता काय माहिती पिशवी राहते का नाही. पण पिशवीचं जे मटेरियल आहेत ना ते खरंच खूप जाड आहे आणि ती लवकरात लवकर फाटणार तर नाहीच. असं टोकदार वस्तू असले तर ठीक आहे, फाटू शकते,
पण मग व्यवस्थित आपण भरून ठेवल्या ना तर ती वस्तू शेवटपर्यंत जिथे आपल्याला घेऊन जायची तिथपर्यंत तर पिशवी सोबत राहीलच आपल्या. तर तुम्हाला मी दाखवते बघा, इथे उचलून सुद्धा मी बघितलं किती वजन त्याच्यात बसू शकतं. तर बऱ्यापैकी माझे भांडे याच्यात बसून गेलेत एकाच पिशवीमध्ये. अजून तर मी दुसरी पिशवी ओपन नाही केली. बऱ्यापैकी सामान याच्यात माझं पॅक झालं आहे आणि 15 रुपयामध्ये आपल्याला अजून काय पाहिजे, एवढं सगळं सामान बसतं म्हणजे झालं आपलं काम, पैसा वसूल काम झाले. आणि आता दुसऱ्या पिशवीमध्ये ना मी जे मला भांडे तिथे गेल्यावरच लागतील वरच्यावर ताट असतील, चमचे असतील, तर ते मी त्याच्यात भरून घेते. आणि तुम्ही बघू शकता की आता ना श्री मला मदत करते, कारण ती बघते की माझी की मम्मा एकटीच करते. तर मला म्हटली, मम्मा मी पिशवी पकडते, तू सामान त्याच्यात भर असं. तर मग मी म्हटलं चला ओके ठीक आहे. आणि खरंच ही जाणीव मुलांमध्ये असली पाहिजे की आपले आईवडील काय कष्ट करतात आपल्यासाठी आणि आपणही थोडंफार मदत केली पाहिजे. आता ती लहानपणापासूनच ती सवय आपण त्यांच्यामध्ये लावून दिली तरच त्यांना त्या गोष्टी समजतील, रिअलाईज होतील की आपण मदत केली पाहिजे, काम केलं पाहिजे. किंवा आपण त्यांना सांगत नाही आहे की तुम्हीच सर्व काम करा असं, पण त्यांची कामंही त्यांनी केली पाहिजे. हे वळण त्यांना असलं पाहिजे की स्वतःची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. त्यांचं ताट असेल, त्यांची बॅग असेल, सगळ्या गोष्टी जागेवर ठेवणं असेल, काय असेल, ही एकदम छान शिस्त आहे असं वाटतं मला. तर असं श्रीला पण थोडं शिकवण्याचा प्रयत्न करते, तर तसं तिच्यामध्ये रुजू होते त्या गोष्टी. आणि ती अशी मला मदत करते. थोडंसं सामान तिनेही भरला, थोडा मी भरला आणि मग तिचं चालू होतं आता नाही, आता मीच करणार. तर ओके ठीक आहे. तर मुलं आपल्याला मदत करतात ना तेव्हा आपण इरिटेट न होता त्यांना एकदम हसीखुशीने आपणही आपल्यामध्ये सहभागी घेऊन घ्यायचं आणि मदत करायला त्यांना भाग पाडायचं. तर सगळं पॅकिंगचं झालं सामान. ही बेडशीटही उन्हाळ्याला टाकते. खरंच याचा खूप फायदा झाला. अर्धा सामान पॅक झालाय आपला. आता खूप भूक लागली आहे, श्रीला पण भूक लागली आहे. आता मी चहा करतो. मेन म्हणजे चहाने मला थोडीशी एनर्जी येईल, म्हणजे कारण आपल्या बायांचं म्हणजे जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपल्याला एक कप चहा हवाच असतो, पण आता इथे कोणीच नाही तर माझा चहा मलाच ठेवावा लागणार आहे. तर आता मी चहा टोस्ट एन्जॉय करेल आणि थोडंसं निवांत करेल, थोडंसं अवतार पण ठीक करेल, खूपच खराब झालंय. आणि चला भेटूया नेक्स्ट भागामध्ये की आपण काय काय अजून कपडे पॅकिंग बाकी आहे आणि श्रीचं खेळणे बाकी आहेत. बराचसा सामान छोटा मोठा जो आहे तो पॅकिंग करायचा बाकी आहे. आता तर फक्त किचनच झालंय, ते पण थोडेसे भांडे जे काही आम्ही यूज करत नाहीत ते भांडे मी पॅक करून घेते, तुम्ही बघितलेच आहेत. तर असाच व्हिडिओ नंतरचा बघण्यासाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायलाही विसरू नका. जर तुम्हाला काहीतरी चांगले चांगले आयडिया असतील पॅकिंगबद्दल तर त्याही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला मग बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.